तर मुंबईकरांनो, रात्रीच्या अंधारात तुमच्या घरात डल्ला मारणारे, पोलिसांची झोप उडवणारे सराईत चोर आता थेट गजाआड झालेत। मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी एका महाकारवाईत या सराईत टोळीचा गेम ओव्हर केला। एक दोन नव्हे तर तब्बल 7 घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी एकाच झटक्यात उघडकीस आणले। घटना घडली होती जोगेश्वरी पूर्व भागात। इलेक्ट्रिशियन रत्नाकर मांजरेकर यांच्या घरातून चोरट्यांनी 4 तोळे सोन्याचे दागिने आणि 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। तपासाची चक्र फिरली, तांत्रिक धागेदोरे हाती आले आणि अशातच मेघवाडी पोलिसांचे 2 हुकुमी इक्के म्हणजेच पोलीस शिपाई रामचंद्र कांजर आणि पोलीस शिपाई शुभम खरात यांच्या गुप्त बातमीदारांनी अचूक टीप दिली। आरोपी मालाडच्या मालवणीत दबा धरून बसले होते आणि ते JVLR जंक्शनवर येणार आहेत अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता JVLR जंक्शन जोगेश्वरी येथे रात्रीच्या अंधारात फिल्डिंग लावली आणि जसे आरोपी तिथे पोहोचले, पोलिसांनी झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या। अरफात अलाउद्दीन खान आणि अजीज महबूब सय्यद ही या चोरांची नावे आहेत। यांनी मेघवाडीत 5, जोगेश्वरीत 1 आणि वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। सराईत गुन्हेगारांचा हा कर्दनका ठरलेली कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली झाली। पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, परिमंडळ 10चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर उंबे आणि पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ग्राउंडवर लढणाऱ्या या शूर टीमनं हा गड सर केला। त्याचप्रमाणे गुन्हे प्रकटीन अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर गाडगे, पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले आणि संपूर्ण केसला तांत्रिक बळ देणारे पोलीस हवालदार विशाल पिसाळ आणि रात्रीचा दिवस करणारे पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार गोविंद पवार, पोलीस हवालदार ठाकूर, राठोड, पोलीस शिपाई माने, कापसे, सातपुते, कांजर, शिरसाट, पवार, राठोड, पाटील आणि खरात यांनी दिवस रात्र मेहनत करून आरोपींचा छडा लावलाय।